जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. मी सुमित तुमच्यासाठी खास एका ओल्ड व्हर्जन ऑफ R15चा रिव्ह्यू घेऊन आलोय. दिस व्हर्जन इज लाईक R15S असं नाव आहे आणि मोस्ट ऑफ द R15 लवर्ससाठी ही ड्रीम बाईक एकेकाळी होती, इवन आजही आहे. आणि मी पण त्यातलाच एक बेसिक मिडल क्लास फॅमिलीतून आलेला आणि प्रयत्न केला की ही बाईक कधी आणि कशी घेता येईल. स्टार्टिंगला एवढी बाईक घेणं म्हणजे तुमच्यासाठी इट्स लाईक खूप हार्ड गोष्ट, कारण एवढे पैसे साठवायचे आणि मग ते करायचं. आणि त्यात आपण शिकत असतो त्यावेळी अजून मोठी रिस्पॉन्सिबिलिटीज बेअर करणं पैशाच्या बाबतीतच्या ह्या खूप कठीण जातात फॅमिलीसाठी. सो ही बाईक घेणं एक प्रकारे ड्रीम होते आणि ते मी एक अराउंड कॉलेज संपल्यानंतर विदिन 2 इयर्समध्ये कंप्लीट केली. पण येस, तो जो आनंद होता ते पैसे जमवणे आणि ॲट द एंड ती बाईक परचेस करणे तो वेगळाच होता. पण येस, काही गोष्टी आहेत ज्या लोकांना वाटतं की नवीन बाईक परचेस करणे आनंदी जास्त आहे और ओल्ड, पण मी प्रिफर नाही करत त्या गोष्टी. माझं एकच आहे की ते एक प्रकारे मशीन आहे ज्याला आपण कनेक्ट होतो, बट ऑब्वियस मशीनच म्हणू शकतो, बट त्याच्याशी आपल्या फिलिंग्स कनेक्टेड असतात. सो मशीन बोलणं थोडं हार्ड अँड फास्ट होईल, बट येस, ती एक प्रकारे बॉयजसाठी स्पेसिफिकली एक कनेक्टिंग थिंग आहे ज्याच्यासोबत त्यांच्या फिलिंग्स जॉईन असतात आणि ते लिटरली म्हणू शकतो की आनंद त्यांचा वेगळाच असतो त्या वस्तूशी की त्या पर्टिक्युलर गोष्टीशी. सो आज मी घेऊन आलोय R15चं एक व्हर्जन, स्पेसिफिकली R15S हे व्हर्जन होतं ज्याच्यासाठी मी खूप सारे गोष्टी कष्ट घेतले आणि ॲट द एंड ती बाईक मी परचेस केली. सो दिस इज अ व्ह्यू ऑफ माय बाईक. स्पेसिफिकली दिस इज लाईक R15 V2 नंतरचं हे स्टँडर्ड व्हर्जन आलं R15Sच्या नावाने. मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो आणि त्याच्यानंतर एक जनरल रिव्ह्यू, ओनरशिप रिव्ह्यू सांगतो. सो लेट्स गो. फायनली स्पेसिफिकेशनच्या बाबतीत किंवा माझ्या ओनरशिप रिव्ह्यू बाबतीत जर बोलाल तर ही बाईक मी परचेस केली ती ॲज अ सेकंड हँड बाईक, स्पेसिफिकली इन अ इयर ऑफ 2021. सो दिस इज लाईक 2016चं मॉडेल आहे हे. आणि द ओनर वॉज लाईक, त्याला काही पैशाची गरज असल्यामुळे तो गाडी विकत होता. देर इज नो स्पेसिफिक रिझन. लोक म्हणतात की सेकंड हँड बाईक्स घेऊ नका, त्याचे प्रॉब्लेम असतात, बट डेफिनेटली जर प्रॉब्लेम आहे तर ते सॉल्व्ह होऊ शकतात. पण हा प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह बघण्याचा. मला ही बाईक ऑलमोस्ट लाईक हाफ प्राईजमध्ये भेटत होती, सो आय ट्राईड दॅट. आणि जी ओरिजिनल प्राईस होती जेव्हा जी परचेस बाईक होती ती अप्रॉक्सिमेटली 130-140च्या आसपास होती. आणि जेव्हा ही मी बाईक ॲज अ सेकंड हँड ओनर घेतली ही अराउंड 75,000च्या आसपास घेतली. सो मायनसच्या गोष्टी होत्या त्या मी ॲड ऑन करून एक अराउंड 80च्या आसपास मला ही बाईक पडली. पण ते बजेट मी कसं मॅनेज केलं मला माहिती आहे. आणि लोकांना वाटतं की सेकंड हँड बाईक घेणं इज नॉट अ गुड डील, पण माझ्या हिशोबाने ती विनिंग सिच्युएशन होती. कारण ही बाईक घेतल्यानंतर मी बऱ्याचशा राईड्स केल्यात, बऱ्याचशा फन थिंग्स केल्यात, इवन ड्रिफ्ट्स करणं, बर्नआउट्स करणं, बट कुठलाही चॅलेंज आलं नाही. आणि सगळ्यात मेन गोष्ट, सुपर बाईक म्हटलं की लोक म्हणतात ॲव्हरेज विसरा, पण ह्या बाईकनी मला आजपर्यंत असं आठवत नाही की 40च्या खाली कधी ॲव्हरेज दिलं. इट्स गो बियॉन्ड 40+ बाय हुकर. कंपनी 40 क्लेम करते, बट सिन्स इट्स अ 6 स्पीड गिअरबॉक्स, सो तुम्हाला ही गाडी अप्रॉक्सिमेटली 45 ते 47, डिपेंड ऑन तुमच्या रायडिंगचा स्टाईल काय आहे. बट इवन तो मी पळवतो गाडी, सेफली पळवतो, पण येस, तुम्ही आरामात या गाडीतनं 40 ते 45च्या ऑन ॲन ॲव्हरेज काढू शकता. डिपेंड तुमची चालवण्याची पद्धत कशी आहे. आणि ओव्हरऑल मेंटेनन्स हाही खूप निग्लेजिबल म्हणू शकतो नॉर्मल बाईक्सचा, जसे की तुमच्याकडे स्प्लेंडर किंवा बाकीचे आहेत. थोडे पार्ट्स कॉस्टली आहेत त्या गाडीचे, पण इट डिपेंड्स अगेन तुमचा युसेज कसा आहे, तुम्ही गाडी वन हँडेड यूज करता. पण ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स जर लास्ट तुम्ही 5 वर्षातला विचारला तर बाईकमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जेन्युइन पार्ट्स यूज करा, तुम्हाला कुठलाही इश्यू येणार नाही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतील. इवन मी याच्यामध्ये काही ॲड ऑन गोष्टी ज्या मी टॉपअप केलेल्या आहेत, जसं की मी हँडल बारमध्ये थोडे चेंजेस केलेत, त्याला गार्ड्स वगैरे जे क्रॅश गार्ड वगैरे आहे ते आता रिसेंटली मी ॲड ऑन केलेत. पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये मी कुठलाही ॲड ऑन खर्च असा काही केलेला नाही आहे. बाईक तुम्ही बघाल तर अप्रॉक्सिमेटली 60,000 किलोमीटर माझे झालेले आहे. आणि म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं की आजच्या इयर 2025, सर या पर्टिक्युलर डेटला तुम्ही या बाईककडे बघाल किंवा याचे स्पेसिफिकेशन बघाल, आणि ज्या बाईक्स आता मार्केटमध्ये येतात, इव्हन याच्यानंतर खूप सारे व्हर्जन्स आले R15चे, इव्हन बाकीच्या कंपनीजसुद्धा काढता आहेत. पण जो फॅक्टर आहे लाईक स्पोर्ट्स बाईक, स्पेसिफिकली पॉवर वर्सेस ॲव्हरेज रेशिओ जर, आणि इव्हन मेंटेनन्स, या तिन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन पाहिजे तर मला वाटत नाही की अशा बाईक्स किंवा जी बाईक मी आता यूज करतो ह्या कॉम्बिनेशनमध्ये कुठलीही दुसरी बाईक मला सध्या ह्या पर्टिक्युलर फॅक्टर्समध्ये पकडता येईल. कारण CC 150 आहे, लोकांना अंडर पॉवर वाटते, बट जेव्हा तुम्ही हायवेजला या गाडीला चालवता, ही गाडी तुम्हाला 120 ॲज अ नॉर्मल स्पीड वेन इट कम्स टू रायडिंग तर ही गाडी प्रोव्हाइड करते.
त्याच्यासोबत तुम्हाला गुड मायलेज प्रोव्हाइड करते आणि मेनली ज्या गाडीचा लुक, ज्याच्यासाठी गाडी फेमस आहे, तो लुकसुद्धा तुम्हाला मिळतो. सो ओव्हरऑल तुम्ही इंजन ह्या गाडीचा जर विचार केला तर ही तुमच्यासाठी विन विन सिच्युएशन्स आहे. हां, थोडे आहेत प्लस पॉईंट्स, की गाडी जर क्रॅश किंवा कुठेही ॲक्सिडेंटल थिंग्स झाल्या तर त्या मॅनेज करणं थोडं डिफिकल्ट जातं, कारण याचे जे काही फायबर पार्ट्स आहेत जे जनरली क्वालिटी वाईज खूप छान आहेत, बट अगेन मेटल आणि फायबर पार्ट्स ह्या दोन गोष्टींमध्ये जो डिफरन्स आहे तो आहेच आणि तो तुम्ही चेंज नाही करू शकत. सो वेन इट कम्स टू लुक, तुम्हाला लुक हवा आहे तर तो मेटल कम्प्लिटली नाही देऊ शकत. आणि तुम्ही जर फुल फेअरिंग बाईक स्पेसिफिकली लाईक करता तुमच्या पर्सनल चॉईसनी, तर ही बाईक तुम्हाला नक्कीच डिसअपॉइंट करणार नाही. सो जर तुम्ही आत्ता 2025मध्ये ही बाईक परचेस करण्याचा विचार करत आहात तर नक्कीच मी म्हणेल की गो हेड फॉर दॅट, कारण या बाईकमध्ये बऱ्याचशा अशा प्लस पॉईंट्स मला जाणवतात. बिंग लाईक ह्या बाईकला मी ऑलमोस्ट 5 वर्ष यूज केलं आहे आणि 5 वर्षानंतर एखाद्याने जर मला विचारलं की ह्याच्यात प्लस मायनस, तर सगळ्या गोष्टींचा मी ओव्हरऑल विचार करून तुम्हाला हा सजेशन देतोय. गाडी चांगली आहे, नक्की तुम्ही जाऊ शकता. आणि तुम्हाला आता मार्केटमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये जरी तुम्ही पाहिलीत तरी अराउंड 40 ते 50 हजारामध्ये जर हे व्हर्जन स्पेसिफिकली नॉट V2 जर बघत असाल तर मी नक्कीच तुम्हाला पहिलं तर नाही सांगेल, कारण V2 मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला पर्सनली आवडत नाहीत. आणि अगेन द कम्फर्ट इज वन ऑफ द थिंग्स. हां, सिंगल रायडर तुम्ही म्हणून जर पाहत असाल तर V2 घेऊ शकता. तुम्हाला ही बाईक्स पर्टिक्युलरली त्या प्राइस रेंजमध्ये मिळणं मुश्किल आहे, आणि जर भेटली तर चांगली गोष्ट आहे, तुमचं नशीब. पण जर पाहता आल स्पेसिफिकली R15S, हे स्टँडर्ड व्हर्जन आहे ह्या गाडीचं. पर्टिक्युलरली बॅक जो रिअर टायर आहे तो लिटल ब्रॉड आहे, ज्याच्यामुळे गाडीचं स्लिप होणं किंवा कम्फर्ट हा वेगळ्या लेवलला पोहोचतो कम्पेअर्ड टू V2, जी R15 V2 आहे. कारण ही जी व्हर्जन आहे ही V2 नंतर लोकांच्या अपेक्षेला पूर्ण करण्यासाठी लोकांनी परत स्टँडर्ड व्हर्जन हवं आहे, जे आम्हाला V1 होतं. सो त्याच्यामध्ये लोकांनी त्यांना जेव्हा प्रिफरन्स दिला तेव्हा यामाहानी स्वतः त्यांची V2ला डिस्कंटिन्यू करून R15S हे स्टँडर्ड व्हर्जन मार्केटमध्ये आणलं, आणि त्याच्या पाठोपाठ त्यांनी लगेच V3 आणि इव्हन R15M सुद्धा लॉन्च केली. पण त्यांचं जरा प्राइसिंग पाहता बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी म्हणू शकतो की तुम्हाला बेअरअप होत असतील तर तुम्ही गो फॉर इट. बट येस, अगर जुनी सेकंड हँड गाडी पाहताय तर R15 इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. तर नक्की मला कळवा तुम्हाला माझा रिव्ह्यू हा पर्टिक्युलरली कसा वाटला. हा मराठी रिव्ह्यू आहे. मी पाहतो बरेचसे युजर्स आहेत जे महाराष्ट्रातली बॉईज आहेत स्पेसिफिकली, ज्यांना आपले ड्रीम कम्प्लीट करण्यासाठी हा रिव्ह्यू नक्कीच हेल्पफुल राहील. आणि नक्कीच मी माझे प्रयत्न करेल की याला हिंदी किंवा इव्हन दुसऱ्या लँग्वेजमध्ये अवेलेबल करता आला, सो त्यांनाही त्याचा फायदाच होईल. तर थँक्यू सो मच. बाय बाय.